शांती. आज आहे 17/5/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना ट्रस्टी बना, जे कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती राहू नये. माझे काहीच नाही असे बेगर बना. प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्या पुरुषार्थाचे लक्ष्य कोणते आहे? उत्तर आहे, आप मुळे मर गई दुनिया. हेच आहे तुमचे ध्येय. शरीरामधून मोह नष्ट व्हावा असे बेगर बना, जे कशाचीच आठवण येऊ नये. आत्मा अशरीरी बनावी. बस, आपल्याला परत जायचे आहे असा पुरुषार्थ करणारेच बेगर टू प्रिन्स बनतात. तुम्ही मुलेच गरिबापासून श्रीमंत आणि श्रीमंतापासून गरीब बनता. जेव्हा तुम्ही श्रीमंत असता तेव्हा एकही गरीब नसतो. ओम शांती. बाबा मुलांना विचारत आहे की आत्मा ऐकते की शरीर ऐकते? तो उत्तर दिले, आत्मा. आत्मा जरूर शरीराद्वारेच ऐकेल. मुले लिहितात देखील असेच. बाबा, अमक्याची आत्मा बापदादांची आठवण करत आहे. अमक्याची आत्मा आज अमक्या ठिकाणी जात आहे. ही जशी सवय लागते. आपण आत्मा आहोत कारण मुलांना आत्म अभिमानी बनायचे आहे. ज्याला पण पाहता तर तुम्ही जाणता आत्मा आणि शरीर आहे आणि यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये आहेत दोन आत्मे. एकाला आत्मा आणि एकाला परमात्मा म्हणतात. परमात्मा स्वतः सांगतात की मी या शरीरामध्ये जिथे यांची अर्थात ब्रह्मा बाबांची आत्मा देखील उपस्थित असते तिथे मी प्रवेश करतो. शरीराशिवाय आत्मा तर राहू शकत नाही. आता बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजा. स्वतःला आत्मा समजाल तेव्हाच बाबांची आठवण करू शकाल आणि पवित्र बनून शांतीधाम मध्ये जाल आणि मग दैवी गुण देखील जितके धारण करून इतरांना करवाल, स्वदर्शन चक्रधारी बनून इतरांना बनवाल, तितके उच्च पद प्राप्त कराल. यामध्ये जर कोणी गोंधळून जात असतील तर विचारू शकता. हे तर नक्की आहे की मी आत्मा आहे. बाबा मुलांनाच म्हणतात, जे ब्राह्मण बनले आहेत बाकी कोणाला म्हणणार नाहीत. मुलेच लाडकी वाटतात. प्रत्येक पित्याला मुले लाडकी वाटतात. दुसरे भले बाहेरून लाड करतील परंतु बुद्धीमध्ये असते ही आपली मुले नाही आहेत. बाबा म्हणतात, मी मुलांशीच बोलतो कारण मुलांनाच शिकवायचे आहे. बाकी बाहेरच्यांना शिकविणे हे तुमचे काम आहे. कोणाला तर लगेच समजते आणि कोणी मग थोडेसे ऐकून निघून जातात. मग जेव्हा बघतील की इथे खूप वृद्धी होत आहे तेव्हा येतील, म्हणतील पाहावे तर खरे. तुम्ही हेच समजावून सांगाल की बाबा सर्व आत्म्यांना अथवा मुलांना म्हणतात, माझी आठवण करा. सर्व आत्म्यांना पावन बाबाच बनवितात. ते म्हणतात, माझ्याशिवाय इतर कोणाचीही आठवण करू नका. माझी अव्यभिचारी आठवण ठेवा तर तुमची आत्मा पावन बनेल. पतित पावन मी एकच आहे. माझ्या आठवणीनेच आत्मा पावन बनेल यासाठी म्हणतात. मुलांनो, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. बाबाच पतित राज्याला पावन राज्य बनवितात, लिबरेट करतात. कुठे घेऊन जातात? शांतीधाम आणि मग सुखधाम. मूळ गोष्टच आहे पावन बनण्याची. 84चे चक्र समजावून सांगणे देखील अतिशय सोपे आहे. चित्र पाहिल्यानेच निश्चय पक्का होतो. म्हणूनच बाबा नेहमी सांगत राहतात, अगदी थाटामाटात म्युझियम अर्थात प्रदर्शनी उघडा तर मनुष्यांना तो थाट आकर्षित करेल. खूप येतील. तुम्ही हेच ऐकवा की आम्ही बाबांच्या श्रीमतावर हे बनत आहोत. बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा आणि दैवी गुण धारण करा. बॅच तर जरूर सोबत असायला हवा. तुम्ही जाणता आपण बेगर टू प्रिन्स बनणार. पहिले तर श्रीकृष्ण बनाल ना. जोपर्यंत श्रीकृष्ण बनणार नाही तोपर्यंत श्री नारायण बनू शकत नाही. लहानाचा मोठा होईल तेव्हा नारायण नाव मिळेल. तर यामध्ये दोन्ही चित्र आहेत. तुम्ही हे बनता. आता तुम्ही सर्व गरीब बनले आहात. या ब्रह्मा कुमार कुमारी देखील गरीब आहेत. यांच्याजवळ काहीच नाहीये. गरीब अर्थात ज्यांच्याजवळ काहीच नसते. काही जणांना मात्र आपण गरीब म्हणणार नाही.
हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा तर आहेत सर्वात जास्त गरीब. यामध्ये पूर्णतः गरीब बनायचे असते. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना आसक्ती नष्ट करायची असते. तुम्ही ड्रामा अनुसार आसक्ती नष्ट केली आहे. निश्चय बुद्धी असणारेच जाणतात आमचे जे काही आहे ते बाबांना दिले आहे. म्हणतात देखील ना, हे भगवान तुम्ही जे काही दिले ते तुमचेच आहे, आमचे नाही. तो तर असतो भक्ती मार्ग. त्यावेळी तर बाबा दूर होते. आता बाबा खूप जवळ आहेत. समोर त्यांचे बनायचे आहे. तुम्ही म्हणता बाबा, बाबांच्या देहाला पाहायचे नाही. बुद्धी निघून जाते वरती. भले हे लोन घेतलेले शरीर आहे, परंतु तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही शिवबाबांसोबत बोलत आहोत. हा तर भाड्याने घेतलेला रथ आहे, त्यांचा थोडाच आहे. हा तर निश्चित आहे. जितकी मोठी व्यक्ती असेल तर भाडे देखील तसे जास्त मिळणार. घर मालक पाहिल, राजा घर घेत आहेत तर 1000 भाड्याचे 4000 सांगेल, कारण समजतात की हा तर श्रीमंत आहे. राजे लोक कधीही बोलत नाहीत की हे तर जास्त घेत आहात. नाही, त्यांना पैसे इत्यादीची पर्वाच नसते. ते स्वतः कोणाशी बोलत नाही. त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरीज बोलतात. आजकाल तर लाच दिल्याशिवाय कामच होत नाही. बाबा तर खूप अनुभवी आहेत. ते लोक खूप रॉयल असतात. वस्तू पसंत असेल तर बस, मग सेक्रेटरीला म्हणतात यांच्याशी निर्णय करून घेऊन या. हा असा माल उघडून समोर ठेवतील. महाराजा महाराणी दोघेही येतील. जी वस्तू पसंत असेल त्याकडे केवळ नजरेने इशारा करतील. सेक्रेटरी बोलून मध्येच आपला हिस्सा काढतात. काही राजे पैसा सोबतच घेऊन येतात. सेक्रेटरीला म्हणतील यांना पैसे द्या. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा तर सर्वांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. जाणतात कशा प्रकारे त्यांची ऍक्ट चालते. ज्याप्रमाणे राजांकडे खजिनदार असतात त्याचप्रमाणे इथे देखील शिवबाबांचा खजिनदार आहेत. हे अर्थात ब्रह्मा बाबा तर ट्रस्टी आहेत. बाबांचा यामध्ये अजिबात मोह नाही. यांनी आपल्या पैशांमध्येच मोह ठेवला नाही. सर्व काही शिवबाबांना दिले तर शिवबाबांच्या धनामध्ये मोह कसा ठेवतील. हे तर ट्रस्टी आहेत. ज्यांच्याकडे धन असते, आजकाल तर गव्हर्नमेंट किती तपासणी करते. परदेशातून येणाऱ्यांची तर खूप बारकाईने तपासणी करतात. आता तुम्ही मुले जाणता बेगर कसे बनायचे आहे. कशाचीच आठवण येऊ नये. आत्मा अशरीरी बनावी. या शरीराला देखील आपले समजायचे नाही. माझे काहीच नाही. बाबा समजावून सांगतात स्वतःला आत्मा समजा. आता तुम्हाला परत जायचे आहे. तुम्ही जाणता कसे बेगर बनायचे आहे ते. शरीरातून देखील मोह नष्ट व्हावा. आपमुळे मर गई दुनिया हे ध्येय आहे. समजता बाबा बरोबर सांगत आहेत. आता आपल्याला परत जायचे आहे. शिवबाबांना तुम्ही जे काही देता त्याचे मग रिटर्न तुम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये मिळते. म्हणून म्हणतात हे सर्व काही ईश्वरानेच दिले आहे. मागच्या जन्मामध्ये असे चांगले कर्म केले आहे ज्याचे फळ मिळाले आहे. शिवबाबा कोणाचेच ठेवत नाहीत. मोठमोठे राजा जमीनदार इत्यादी असतात तर त्यांना नजराणा अर्थात भेटवस्तू देखील देतात. मग कोणी भेटवस्तू घेतात, कोणी घेत नाहीत. तिथे तर तुम्ही काहीच दान पुण्य करत नाही, कारण तिथे तर सर्वांकडे खूप पैसे आहेत. दान कोणाला कराल. गरीब तर तिथे असतच नाही. तुम्हीच गरीबापासून श्रीमंत आणि श्रीमंतापासून गरीब बनता. म्हणतात ना, यांना आरोग्य प्रदान करा, कृपा करा, असे करा. पूर्वी देखील सुरुवातीला शिवबाबांकडेच मागत होते. मग व्यभिचारी बनले तर मग सर्वांकडे जात राहतात. म्हणतात झोळी भरा. किती पत्थर बुद्धी आहेत. म्हणतात देखील पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनवतात. तर तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. गायन देखील आहे. अतिंद्रिय सुख विचारायचे असेल तर गोपी वल्लभच्या गोप गोपींना विचारा. कोणाला जर भरपूर फायदा होतो तर त्याला खूप आनंद होतो. तर तुम्हा मुलांना देखील खूप आनंदी राहिले पाहिजे. तुम्हाला 100% आनंद होता, मग तो कमी होत गेला. आता तर काहीच नाहीये. पहिली असते बेहदची बादशाही, मग होते हदची राजाई. अल्पकाळासाठी
आता बिर्लाकडेच किती प्रचंड संपत्ती आहे. मंदिरे बांधतात, परंतु त्याने तर काहीच मिळत नाही. ते गरिबांना थोडेच काही देतात. मंदिर बांधतात जिथे मनुष्य येऊन डोके टेकवतील. हो, गरिबांना दान देतील तर त्याचे रिटर्न मिळू शकते. धर्मशाळा बांधतात तर खूप लोक तिथे जाऊन विश्रांती घेतात, तर मग दुसऱ्या जन्मामध्ये अल्पकाळासाठी सुख मिळते. कोणी हॉस्पिटल बनवतात तरी देखील एक जन्म अल्पकाळासाठी सुख मिळते. तर बेहदचे बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, या पुरुषोत्तम संगम युगाची खूप महिमा आहे. तुमची देखील खूप महिमा आहे जे तुम्ही पुरुषोत्तम बनता. तुम्हा ब्राह्मणांनाच भगवान येऊन शिकवतात. तेच ज्ञानाचे सागर आहेत. या संपूर्ण मनुष्यसृष्टी रूपी वृक्षाचे बीजरूप आहेत. संपूर्ण ड्रामाच्या आदी मध्य अंताचे रहस्य समजावून सांगतात. जर तुम्हाला विचारले की तुम्हाला काय शिकवतात तर बोला, हे विसरले आहात काय की गीतेमध्ये भगवानुवाच आहे ना, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. याचा अर्थ आता तुम्हाला समजतो आहे. पतित राजे पावन राजांची पूजा करतात, म्हणून बाबा म्हणतात, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. हे लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालक होते ना. स्वर्गातील देवतांना द्वापर कलयुगामध्ये सर्वजण नमन पूजन करतात. या गोष्टींना आता तुम्ही समजता. हे काही भक्त लोकांना थोडेच समजते. ते तर फक्त शास्त्रांमधल्या कथा वाचत आणि ऐकत राहतात. बाबा म्हणतात, तुम्ही जी गीता अर्ध्या कल्पापासून वाचत ऐकत आले आहात त्यापासून काहीतरी प्राप्ती झाली का? पोट तर काहीच भरले नाही. आता तुमचे पोट भरत आहे. तुम्ही जाणता हा पाठ एकदाच चालतो. स्वतः भगवान म्हणतात, मी या तनामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. बाबा यांच्याद्वारे बोलतात तर जरूर प्रवेश करतील. वरून अर्थात परमधाम मधून डायरेक्शन देतील काय? म्हणतात, मी सन्मुख येतो. आता तुम्ही ऐकत आहात. हे ब्रह्मा देखील काहीच जाणत नव्हते, आता समजत जात आहेत. बाकी गंगेचे पाणी पावन बनविणारे नाही आहे. ही आहे ज्ञानाची गोष्ट. तुम्ही जाणता बाबा सन्मुख बसले आहेत. तुमची बुद्धी आता वरती जाणार नाही. हा आहे त्यांचा रथ. याला बाबा बूट देखील म्हणतात, डब्बी देखील म्हणतात. या डब्बीमध्ये तो हिरा आहे. किती फर्स्ट क्लास वस्तू आहे. यांना तर सोन्याच्या डिब्बीमध्ये ठेवले पाहिजे. गोल्डन एजेड डिब्बी बनवितात. बाबा म्हणतात ना, धोबी के घरचे गई छू, याला म्हणतात छू मंत्र. छू मंत्राद्वारे सेकंदामध्ये जीवनमुक्ती. यासाठीच त्यांना जादूगार देखील म्हणतात. सेकंदामध्ये तो निश्चय होतो, आपण हे बनणार. या गोष्टी आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये ऐकता. पूर्वी जेव्हा तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकत होता तेव्हा तुम्हाला हे समजत होते काय? त्यावेळी तर कथा ऐकत असताना विदेश, आगबोट इत्यादी आठवणीत राहत होते. सत्यनारायणाची कथा ऐकून मग प्रवासाला जात होते. ते तर मग परत येत होते. बाबा तर म्हणतात, तुम्हाला मग या घाणेरड्या दुनियेमध्ये परत यायचे नाहीये. भारत अमर लोक, स्वर्ग देवी देवतांचे राज्य होते. हे लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक होते ना. यांच्या राज्यामध्ये पवित्रता, सुख, शांती होती. दुनिया देखील हेच मागते. विश्वामध्ये शांती व्हावी, सर्व मिळून एक व्हावे. आता इतके सर्व धर्म मिळून एक कसे होतील? प्रत्येकाचा धर्म वेगळा, फीचर्स अर्थात वैशिष्ट्ये वेगवेगळी. सगळे एकसारखे कसे असू शकतील? ते तर आहेच शांतीधाम, सुखधाम. तिथे एक धर्म, एक राज्य असते. दुसरा कोणता धर्मच नाही ज्यामुळे टाळी वाजेल. त्याला विश्वामध्ये शांती म्हटले जाते. आता तुम्हा मुलांना बाबा शिकवत आहेत, हे देखील जाणता. सर्व मुले एकरस शिकत नाहीत, नंबरवार तर असतातच. तर ही देखील राजधानी स्थापन होत आहे. मुलांना किती हुशार बनवले जाते. ही आहे ईश्वरीय युनिव्हर्सिटी. भक्त लोकांना समजत नाही. अनेक वेळा ऐकले देखील आहे. भगवानुवाच, कारण गीताच भारतवासियांचे धर्मशास्त्र आहे. गीतेची तर महिमा अपरंपार आहे. सर्व शास्त्रमयी शिरोमणी भगवद्गीता आहे. शिरोमणी अर्थात श्रेष्ठ ते श्रेष्ठ, पतित पावन सद्गती दाता आहेतच एक भगवान, जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. भारतवासी अर्थाला समजत नाहीत.
अडाण्यासारखे फक्त म्हणतात. सर्व भाऊ भाऊ आहेत. आता तुम्हाला बाबांनी समजावून सांगितले आहे, आपण भाऊ भाऊ आहोत. आपण शांतीधामचे रहिवासी आहोत. इथे पाठ बजावता बजावता आपण बाबांना देखील विसरून जातो आणि घराला देखील विसरून जातो. जे बाबा भारताला संपूर्ण विश्वाचे राज्य देतात त्यांनाच सर्वजण विसरून जातात. ही सर्व रहस्ये बाबाच समजावून सांगतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, अतिंद्रिय सुखाचा अनुभव करण्यासाठी ही स्मृती राहावी की हेच पुरुषोत्तम संगमयुग आहे. जेव्हा की आपल्याला भगवान शिकवतात, ज्याद्वारे आपण राजांचाही राजा बनणार. ड्रामाच्या आदी मध्य अंताचे ज्ञान आपल्याला आताच आहे. दुसरा पॉइंट आहे, आता परत घरी जायचे आहे. त्यामुळे या शरीरापासून देखील पूर्ण बेगर बनायचे आहे. याला विसरून स्वतःला अशरीरी आत्मा समजायचे आहे. आजचे वरदान आहे, नेहमी संतुष्ट राहून आपल्या दृष्टी वृत्ती कृतीद्वारे संतुष्टतेची अनुभूती करविणारे संतुष्ट मणी भव. स्पष्टीकरण आहे, ब्राह्मण कुळामध्ये विशेष आत्मे ते आहेत जे नेहमी संतुष्टतेच्या विशेषतेद्वारे स्वतः देखील संतुष्ट राहतात आणि आपल्या दृष्टी आणि कृतीद्वारे इतरांना देखील संतुष्टतेची अनुभूती करवितात. संतुष्ट मणी तेच आहेत जे सदैव संकल्प, बोल, संघटनमध्ये संबंध, संपर्क किंवा कर्मामध्ये बापदादांद्वारे आपल्यावर संतुष्टतेच्या सुवर्ण पुष्पांची वर्षा अनुभव करतात. असे संतुष्ट मणीच बापदादांच्या गळ्यातील हार बनतात, राज्य अधिकारी बनतात आणि भक्तांना जप करण्याची माळा बनतात. स्लोगन आहे, निगेटिव्ह आणि वेस्टला समाप्त करून मेहनत मुक्त बना. ओम शांती.